नमस्कार. आज सविताच्या किचनमध्ये बनते आहे पावभाजी. पावभाजीला लागणारी भाजी शिमला मिरची, फ्लावर, मटर, बटाटा, कांदा, टोमॅटो, लसूण आल्याचा ठेचा करणार आणि कोथिंबीर. मसाले लाल काश्मीरी मसाला, हळद, मीठ आणि पावभाजी मसाला. आता मी कुकरमध्ये सगळी भाजी उकडून घेते आणि मग फोडणीला घालताना दाखवते. भाजीच्या वरती पाणी येईल एवढं पाणी घालायचं आणि याच्यात थोडं मीठ घालते. एक चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा हळद टाक. आता हे कुकर लावून गॅसवर ठेवते. पेटवते आणि याच्या 6 शिट्या काढते. 6 शिट्या झाल्या. कुकर थोडा थंड झाला तर खाली उतरून घेते. झाकण खोलते. या भाजीतलं सगळं पाणी काढून घेते. मॅश करणार. तर कुकरमध्येच सगळी भाजी ही मॅश करणार. अशी मॅश करायची ती तुम्हाला दाखवते. एकदम बारीक झाली पाहिजे. मॅश झाली की दाखवतो. गॅस पेटवला. गॅसवर टोप ठेवलाय. त्याच्यात आता घालते तेल. टोप जरा तापू दे. तापला की मग त्याच्यात मी आता तेल घालते. 5 चमचे तरी तेल याला जास्त लागतं. तेल घातलं. टाकते. कढीपत्ता टाकते. एक तेजपान टाकते. चमचा घेते. फोडून घेते. त्यात कांदा, लसूण आणि आल्याचा ठेचा टाकते. त्याच्यात आता हा सगळा कांदा टाकते. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवायला पाहिजे. अशी भाजी मॅश केली पाहिजे. एवढी बारीक भाजी झाली तर टेस्टला पण छान लागते.
मध्ये मध्ये असं चांगलं परतत राहायला पाहिजे, कारण कांदा लाल झाला पाहिजे. कांदा लाल झाला की मग त्याच्यात टोमॅटोची प्युरी टाकायची. लवकर जर लालसर नाही भाजला तर कांद्याचा वास येणार कच्चा, म्हणून कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा, मग त्याच्यात टोमॅटो टाकायचा. घेतली असती तर असा लाल झालाय कांदा थोडा. आता याच्यात टोमॅटोची प्युरी घालून घेणार आणि ती पण चांगली परतून घेणार. रस चांगलं परतून घेणार, कारण टोमॅटो चांगला कांद्यात मिक्स झाला पाहिजे. व्यवस्थित परतून घेणार. टोमॅटो चांगला शिजला पाहिजे त्याच्यात. आता दोन मिनिटासाठी मी टोमॅटो शिजण्यासाठी झाकण ठेवते. झाकण काढते. अजून 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. चांगलं परतून घेते. आता मी याच्यात सगळे मसाले घालून घेते. हे काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, पावभाजी मसाला आधी थोडा अर्धा चमचा घालते आणि नंतर मग अर्धा चमचा घालते. अर्धा चमचा मीठ टाकते. सगळं चांगलं परतून घेते. जर असं मसाले शिजण्यासाठी जर 1-2 चमचे पाणी घातलं आणि भाजीचंच पाणी, भाजी गाळून घेतलेलं पाणी त्यात घातलं. ते पाणी फेकून द्यायचं नसतं, ते भाजीतच टाकायचं. 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. मसाले पण शिजते. असा भाजीला कलर आला पाहिजे. तर मी याच्यात पहिले अख्खे मटर, हे उकडल्याशिवाय मटर ठेवले, ते टाकले तर कसे दाताखाली मिळतात ना, चांगले वाटतात, म्हणून हे टाकते मी आधी. आणि आता मी मॅश केलेली ही
भाजी टाकते त्याच्यात. चांगली परतून घेते. भाज्यांचं पाणी त्याच्यात घालते आणि एक कुकरला जेवढं भाजी लागलेली आहे ते पुसून ते पाणी मी पावभाजीच्या भाजीत टाकणार. हे असं राहिलेलं मीठ टाकते चवीपुरतं. हे पावभाजी मसाला राहिलेला टाकते. चांगलं ढवळून घेते. चांगली याला उकळी आली की मग गॅस बंद करते. उकळी येऊ दे. जेवढी आपल्याला पातळ पाहिजे तेवढी आपण पातळ करू शकतो. तर ही भाजी थोडी जाड आहे म्हणून मी थोडं पाणी टाकते आणि पातळ करते. एवढी बरोबर आहे. ढवळत राहायचं का तर खाली भाजी लागू नये म्हणून मध्ये मध्ये अशी ढवळत राहायची भाजी. आता ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. आता मी गॅस बंद करायच्या आधी त्याच्यात थोडा मस्का घालते. मस्क्याने टेस्ट चांगली येते. मस्का भाजीला वरून घालायचा. गॅस बंद करते. थोडी कोथिंबीर घालते. आता ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. खाण्यासाठी ही भाजी आता रेडी झाली. पावाबरोबर भाजी खाऊ शकता.